हरिओम. नारा हरिओम. आपल्या या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आपण चौथ्या अध्यायाला सुरुवात करूया. चौथ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकापर्यंत आलोय आपण. नेहमीप्रमाणे प्रार्थनेने आधी सुरुवात करू. म्हण अश्विनी. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरिः ओम्. आपण गेल्या वेळेला 34वा श्लोक जवळपास संपत आणला होता, पण शेवटचा काही भाग शिल्लक राहिला होता. त्यामुळे एकदा 34वा श्लोक परत म्हण. मग गीताईचा श्लोक म्हणते आणि मग त्याचं थोडस उरलेल्याचं विवेचन संपवूयात. इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर् चौथा अध्याय. सॉरी 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 म्हणलं असं काय तद्विधी होतं. हा, प्रणिपाते. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. सेवा करून ते जाण नम्र भावे पुसोनिया ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुझ. बघितलं आपण आता. वीणाताईंनी आताच आपल्याला हे पण सांगितलेलं आहे पूर्ण. तद्विधी, ते ज्ञान तू जाणून घे. म्हणजे जाणून घेण्याची पद्धत सांगितलीये. 3 पद्धती सांगितल्या, 3 प्रकारांनी, 3 गुणच सांगितले. एका बहिरंग साधनेच्या सहाय्याने ते ज्ञान प्राप्त करून घे. आणि कुणाकडून? तर ज्ञानी आणि तत्वदर्शी अशा गुरूंच्याकडून. प्रणिपातेनं, परिप्रश्नेनं आणि सेवया. प्रणिपातेनं म्हणजे पहिलं तुम्ही शरण जायला पाहिजे त्या गुरुला, नम्र भावानी आणि सरळपणे. नंतर शंका विचारल्या पाहिजेत. शंका लपवून ठेवू नयेत किंवा मनातल्या मनात ठेवू नयेत. संकोचापोटी किंवा आपलं अज्ञान उघडं पडेल अशी लाज वाटून असं कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये आडपडदा ठेवू नये. आपण ज्ञान शिकायला आलेलो आहोत याचा अर्थ आपल्याकडे तेच नाहीये. मग नाहीये आता याच्याबद्दल नाही येता नाहीये, ते आपल्याला विचारल्याशिवाय कसं मिळेल. त्यामुळे तिथे काहीतरी उगाच नको त्या ठिकाणी संकोच बाळगत बसायचा नाही. आणि परिप्रश्न हे उत्तम साधन आहे ज्ञान ग्रहण करण्याचं. योग्य प्रश्न विचारला तर गुरुच्या अंतरामध्ये जे लपलेलं ज्ञान असतं त्याची जणू काही किल्लीच तुम्ही फिरवली आणि मग ते ज्ञानाचा खजिना तुमच्यासाठी सगळा उघडा होतो, असं आपण परिप्रश्नाच्या विषयी बोलताना बोललो होतो. आता शेवटचा सेवया, सेवा करणं. आता प्रणिपातेनं याच्यामध्ये जो शरणागत भाव आहे तो या सेवया या ह्याच्यामध्ये सुद्धा आहेच आहे. शरणागत भाव आणि गुरुबद्दलची निष्ठा, गुरुबद्दलची आस्था, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि गुरुसेवा याला पारमार्थिक वाङ्मयामध्ये खूप महत्व दिले गेलेलं आपण पाहतो. गुरूंची मग त्याच्यामध्ये शारीरिक सेवा ही अपेक्षित आहे किंवा गुरुचं काही दिनचर्या फॉलो करत असतील तर त्याच्यामध्ये दिवसातल्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना जे काही लागत असेल ते त्यांना पुरवणं, योग्य वेळी आणून देणं, त्यांच्यासाठी जेवण बनवणं, त्यांच्या आंघोळीची तयारी असेल, गुरूंना काही आजार असेल तर त्यांची औषध पाण्याची व्यवस्था करणं असेल किंवा गुरूंच्या राहण्याच्या घराची व्यवस्था असेल, गुरूंचा आश्रम असेल तर त्या आश्रमाचं नियोजन असेल, त्यांच्या नावाने एखादं सामाजिक कार्य चालवणं असेल, उत्सव कुठला त्यांनी सुरू केला असतील तर त्याची धुरा सांभाळून तो उत्सव पार पडणे, अशा विविध प्रकारच्या माध्यमातून गुरूंची सेवा ही केली जाऊ शकते. आणि हे सगळं म्हणजे गुरुसेवा असा पण एक समज सर्वसाधारणपणे दिसतो. तो चूक आहे असं नाही, पण तो तेवढाच आहे असं नाही. ह्या सगळ्या गोष्टी साधक हे बरेचसे साधक हे अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेनी, गुरुंवरच्या प्रेमाने आणि शुद्ध भावनेनीच करतात आणि त्याचं त्यांना फळही मिळतं. फळ काय मिळतं? तर त्यांच्या सत्वशक्तीमध्ये वाढ होते, ते फळ मिळतं. पण हे सगळे प्रकार हे सेवेचे दुय्यम प्रकार आहेत. मुख्य प्रकार कुठला आहे? तर गुरूंनी तुम्हाला जी साधना सांगितलेली आहे ती साधना आणि शुद्ध आचरण ही मुख्य गुरुसेवा आहे आणि गीतेला ती अभिप्रेत आहे. कारण आपला उद्देश पण उच्च आहे ना. तद्विधी, ते आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. तर बाकीच्या दुय्यम साधनांमध्ये तुम्ही गुंतून राहिलात किंवा ते झालं म्हणजे झालं असं समजलात
तर मग तुमची सेवा ही परिपूर्ण होणार नाही. म्हणजे काही जण असं समजतात की हे काय उत्सव आहे किंवा मंदिराच्या जीर्णोद्धारा करता किंवा रोषणाई करता आम्ही पैसे दिले, मग झालं, रात्री झोपेत देव किंवा गुरु येऊन त्याच्या कृपेने ज्ञान होईल, असं काहीतरी भोळसट कल्पना मनामध्ये असेल. म्हणजे तुम्ही त्या मंदिराच्या जीर्णोद्धारा करता पैसे देऊ नका असं याच्यात अजिबात म्हणायचं नाही. ते जरूर द्या, पण त्या दानाच्या बदल्यात ज्ञान असा काही सौदा होणार नाहीये. त्यामुळे सेवया ह्याची मुख्य पहिली छटा जी आहे की साधना, गुरुनी सांगितलेली साधना आणि त्यांना अभिप्रेत असलेलं साधनेला पूरक असं शुद्ध आचरण हे तुम्ही सातत्याने करत राहणं. आणि मग सेवयाची अजून एक छटा की म्हणजे ही जी मुख्य साधना आहे ज्ञानप्राप्तीशी संबंधित, अंतरंग नामसाधना, ध्यान साधना, ही मुख्य गुरुसेवा. आणि मग आता आपण ज्या यज्ञाच्या रूपकातून ज्या 12 साधना बघितल्या, त्याच्यामध्ये स्वाध्याय, संयम, इंद्रिय संयम, प्राणायाम वगैरे ज्या बाकीच्या बघितल्या, त्या थोड्या त्याला पूरक अशा त्याही सेवा या सदरामध्ये येऊ शकतात. मग मग त्याला असं म्हणता येईल की नामध्यान हा त्या सेवारूपी मंदिराचा गाभारा असेल, तर बाकीच्या ज्या 12 साधना आहेत ते त्या सेवारूपी सभागृहाचे मंडपाचे खांब आहेत. पण आहे सगळं मिळून सेवा, म्हणजे ते एकाच देवालयाचे खांब आणि एकाच देवालयाचा गाभारा आहे, हे लक्षात ठेवून ही उपमा आपण समजून घ्यायला पाहिजे. पुढे ते म्हणतात की माणूस हा उत्सवप्रिय हा म्हणजे स्वाभाविकपणेच असतो. त्याच्यात कारण सगळे बरेचसे लोक हे रजोगुणी असतात आणि त्याच्यामधला जो रजोगुण असतो साधकामधला, तो काय करतो, त्याला उत्सवांमध्ये रंगवून ठेवतो. वेगवेगळे सण साजरे करायला, उत्सव साजरे करायला लोकांना खूप उत्साह असतो. त्याच्यामधल्या वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणं, त्याची जबाबदारी घेणं, त्याच्यामध्ये काही छुपे उद्देश पण असतात. म्हणजे देवासाठी काम करणं ह्या पलीकडे काही थोडा अधिकार मिळतो, कौतुक होतं, वाहवा होते, वा वा यांनी हे छान करून दाखवलं, त्याची एक मनाला ओढ असते. नाही म्हटलं तरी हे असतं आपल्यामध्ये सुप्त की आपलं कौतुक व्हावं, आपल्या लोकांनी आपल्याला नावाजावं. तर परमार्थ म्हणून आपल्यातला रजोगुण म्हणजे साधकातला रजोगुण त्याला अनेक ठिकाणी नाचवतो आणि फिरायला लावतो. एके जागी शांत बसून ईश्वराशी अनुसंधान करणं ह्याच्यापेक्षा नवे नवे पायंडे पाडायचे, सोहळे करायचे आणि हे करता करता गुरूंना जी अपेक्षित आहे ती साधना फाट्यावर करायचीच नाही किंवा उडत उडत करायची. दुय्यम, आता दिवसभर मारुतीच्या मंदिरामध्ये मी काय मारुतीचा उत्सव असेल त्याच्याकरता पहाटेपासून रात्रीपर्यंत वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत जर फिरणार असेल, मग मला कसा होईल साधनेला वेळ? मग म्हणून झालं नाही, मी काय हनुमंताचंच काम करत होतो ना. अशी पुन्हा आपण त्याला आणखीन मखलाशी की हे देवाचंच काम चाललंय, मग त्याच्यात नाही झाला माझा काय जप असेल समजा सांगितलेला, सकाळ संध्याकाळ 2 वेळेला 2 माळा करा, मग आज मला वेळच झाला नाही, मी रात्री 11:30-12ला झोपलो सगळं काम उरकून, मग मी पहाटे उठूच नाही शकलो वगैरे वगैरे. मी कारण देऊन साधना टाळणं किंवा साधना समजा एखाद्या दिवशी झाली नाही तर त्याच्याबद्दल बेफिकिरी असणं, त्यात काय एवढं, आज आज नाही झाली ना एकच दिवस काही बिघडत नाही, असं कॅज्युअली हलक्यात साधना घेणं ज्याला म्हणू आपण, असं. तर असं करू नये. ज्या साधना सद्गुरूंनी स्वतः केल्या नाहीत किंवा सांगितल्या नाहीत त्या स्थूल गोष्टी तुम्ही अजिबात करायला जाऊ नका. किंवा कोणी ते करत असेल तर त्याची अति वारेमाप स्तुती करून त्याच्या नादी लागून तुम्ही पण चल तू छान करतोस मी पण आलो तुझ्या मागे असंही करू नका. कारण ह्याच्यामध्ये मग गुरूंनी सांगितलेली जी कल्याणकारी साधना आहे ती थोडी टीडीएस आहे, त्यामुळे ती कंटाळवाणी असते. बाकीच्या ह्याच्यात कसं मजा असते, थोडी रंजकता असते, सुलभता असते. आणि गुरूंच्या साधनेच्या मार्गामध्ये थोडे कष्ट असतात शरीराला, मनाला, बुद्धीला. त्यामुळे कधी कधी ती साधना कंटाळवाणी पण होऊ शकते, पण तरीही ती करण्याला पर्याय नाही. जर तुम्ही खऱ्या अर्थाने गुरुची सेवा करू इच्छित असाल तर. म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की त्यांनी सेवेचं हे केलेलं आहे, सेवेची व्याख्या, स्वामींच्या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. स्वामी म्हणजे गुरु, गुरूंच्या मनामध्ये जो भाव आहे त्याला तुम्ही न चुकणं हीच तुमची परमसेवा आहे. मग त्या गुरूंच्या मनात काय भाव आहे? गुरूंनी जेव्हा शिष्याला साधना सांगितली, अंतरंग साधना जेव्हा शिकवली, तेव्हा ती त्यांनी नेटानी करावी, त्या साधनेमध्ये त्याची प्रगती व्हावी
पुढच्या पुढच्या टप्प्यावरचे अनुभव त्याला यावेत आणि असा तो पुढे जात जात आत्मसाक्षात्कारापर्यंत तो जाऊन पोचावा. हाच त्यांचा स्वामींचा मनोभाव आहे ना. त्यामुळे गुरूंचा हा मनोभाव समजून घेतला तर तुमची सेवा ही म्हणजे तुमची साधना ही सेवा या भूमिकेतून अधिक तुम्ही सिन्सिअरली करा, मनापासून आणि प्रामाणिकपणे अधिक निष्ठेने करा. तर ह्या विषयी एक संत जीवन प्रसंग आपण बघू, ज्याच्यामध्ये आपल्याला हा मुद्दा एकदम स्वच्छ स्पष्ट होऊ शकतो. अंबुराव महाराज म्हणून एक संत होऊन गेले, तर त्यांचे गुरु भाऊसाहेब महाराज ते एकदा इंचेगिरी नावाच्या गावाला ते दोघं जण आलेली होते. तर रात्रीचं त्यांचं भजन वगैरे झालं, मग त्यांनी अंबुरावांना विचारलं, म्हणजे म्हटलं की अंबुराव, मला आता काही दिवस तिकडे विजापूरला जायचंय. इथे माझे एक भक्त आहेत, शिष्य आहेत, नरहरिराव वकील. तर त्यांनी असं ठरवलं की त्यांच्या तिथे सत्संग करूया. तर मी तिथे जाणार आहे आणि तू पण बरोबर चल माझ्या. तर अंबुराव महाराज त्यांना हळूच आवाजात म्हणले की अहो, तुम्हाला खूप भक्त शिष्य आहेत ना, मग मला कशाला नेताय? म्हणजे मला नाही नेलं तर बरं होईल. ते म्हणले, काय बाबा, तुझा काय, तुला काय अडचण आहे का? मी म्हणले, अडचण म्हणजे अशी आहे की तुमच्या नेमासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था होते, पण मी तुमच्याबरोबर, तर मी तुमचा शिष्य म्हणजे माझा दर्जा दुय्यम असतो. मग माझ्या नेमासाठी कोण स्वतंत्र खोली देणार? मग जितके दिवस सत्संगासाठी मी तुमच्या बरोबर राहीन तितके दिवस माझी साधना नीट होत नाही. म्हणून मला तुम्ही कृपा करून आग्रह करू नका, दुसऱ्या कोणाला तरी न्या. आता नेम म्हणजे काय, तर नामस्मरणासह केलेलं ध्यान. तर आता इथे आपल्याला वरवर बघताना काय वाटतं की साधनेची व्यवस्था नीट होत नाही असं सांगून गुरूंनी स्वतःहून विचारलेलं असताना गुरूंना त्यांच्याबरोबर जायला नाही म्हणणं, नकार देणं, हा एक प्रकारचा उद्धटपणा आहे. उद्दामपणा पण वाटू शकतो, म्हणजे मला तर तो वाटलाच. पण गुरूंना तसं वाटलं नाही. गुरूंना आनंद झाला की आपला शिष्य त्याच्या साधनेवर, आपण जी त्याला साधना दिलेली आहे त्याच्याशी किती एकनिष्ठ आहे, की त्याला भले माझा सहवास सुद्धा प्रसंगी त्यागावा लागला तरी चालेल, पण साधना ही त्याच्यासाठी महत्वाची आहे. म्हणून हा प्रसंग ही गोष्ट शिकवून जातो की गुरूंचं सान्निध्य, त्यांच्याबरोबरच जाणं, म्हणजे आपल्याला वाटतं की गुरूंच्या बरोबर मला जेवढा वेळ मिळेल तेवढा मी किती भाग्यवान. ते आहे, नाही असं नाही, पण ऍट व्हॉट कॉस्ट. म्हणजे ते करताना जर तुमची साधना गडबडत असेल तर त्याला सुद्धा तुम्ही कमी महत्व द्या, इतकं साधनेचं महत्व सांगतात तिथे. या सगळ्या साधनेचं सातत्य राहण्याला सगळ्यात जास्त महत्व द्यायचंय आणि तेच खरं गुरु सान्निध्य आणि तीच मुख्य गुरुसेवा. असं हे सेवया. आपल्याला सेवा म्हणून जे काही वाटतं त्याच्यापेक्षा खूप वेगळा आणि खूप महत्वाचा अर्थ आपल्याला ह्याच्यातनं कळाल. आता आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचूया. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या 164 ते 167 त्या आपण आधी वाचू आणि मग त्यांच्यावरचं थोडंसं विवेचन मी करते. ते ज्ञान पै बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. ते अत्युत्तम ज्ञान जर मिळवणे असेल तर खऱ्या जीवाभावाने या संत सज्जनांची सेवा करावी. जे ज्ञानाचा पुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी. कारण ज्ञानाच्या मंदिराचा ही साधू सेवा हा उंबरठा आहे. म्हणून अर्जुना, तू मोठ्या उत्सुकतेने इकडे वळून याला गाठ. आता विवेचना दरम्यान ह्या काही शब्दांचे थोडे अजून वेगळे अर्थ मी सांगणार आहे. एक सर्वसाधारण अर्थ आपण आता ओवीच्या बरोबर वाचूया. तरी तनुमनु जीवे, चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. यासाठी तनमन प्राणाने संतांच्या चरणी लागावे आणि निरभिमानपणे त्यांची सर्व प्रकारे सेवा करावी. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगतील कुसिले, जेणे अंतःकरण बोधले, संकल्पा न ये. असे केले म्हणजे ज्या ज्ञानाची आपल्यास इच्छा आहे त्या संबंधीचे प्रश्न केले असता ते संत तेही ज्ञान उपदेशितील, आणि ते ज्ञान असे आहे
की ज्याचा उपदेश अंतःकरणाला झाला म्हणजे ते अंतःकरण संकल्पहीन होते. तर याच्यातल्या पहिल्या 164 आणि 165 ह्या ज्या 2 ओव्या आहेत त्या सेवया या पदावरचं भाष्य आहे. आता श्लोकातला जो क्रम आहे प्रणिपातेन, परिप्रश्नेन आणि सेवया, हा एक्झॅक्टली ओव्यांच्या सिक्वेन्स मध्ये फॉलो नाहीये झालेला. पहिल्या 2 ओव्यात ते आधी सेवयावरचं भाष्य आहे, त्याच्यानंतर पुढचं 166वी जी ओवी आहे ती प्रणिपातेन वरची आहे आणि 167 ही परिप्रश्नेन वरची आहे. तर आपण ते एक एक बघूया. 164 ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान तद्विधी, बरोबर तसंच तसं भाषांतर आहे. ते ज्ञान हे आपण बघितलं की या ओवीमध्ये आलेले हे शब्द आधीच्या ओव्यांमधून जी ज्ञानाची महती सांगितलेली आहे किंवा ज्ञानप्राप्तीची अत्युच्च अवस्था सांगितलेली आहे तिच्याशी जोडायचा हा शब्द. त्यांनी जे अभिप्रेत आहे ते ज्ञान. आणि मग ते ज्ञान जर प्राप्त व्हावं असं जर तुमच्या मनाने निश्चय केला असेल, मनाने घेतलं असेल, ध्यास घेतला असेल, तर मग काय करायला पाहिजे? तर मग साक्षात्कारी संत पुरुषांना शरण जाऊन संतांना भजावे असं म्हटलंय. म्हणजे भक्तिभावाने त्यांना शरण जाऊन त्यांची सेवा करावी. आता ती कशी सेवा करावी? संताया भजावे सर्वस्वेसी, सर्वस्वाने त्यांची सेवा करावी. तर सर्वस्व म्हणजे काय? तर ज्या कशाला मी माझं म्हणतो, माझं माझं म्हणतो किंवा माझं मी समजतो, त्या सगळ्यांनी, ह्याच्यामध्ये काय काय येतं? शरीर, मन, बुद्धी आणि मुख्यत्वे करून स्व. आता या सगळ्यांनी, या सर्व गोष्टींचा वापर करून सेवा करायची. म्हणजे काय करायचं? तर त्या सगळ्या गोष्टी या ईश्वर प्राप्तीला योग्य होतील अशा पद्धतीने त्याचा वापर करायचा. पहिला मुद्दा. दुसरं, या सगळ्या गोष्टींना आपण माझं समजतोय, त्याच्यावरचा आपला हक्क आपण वाटतोय की हे सगळं माझं आहे, तर तो हक्क मनातून सोडून टाकायचा. आणि तो सोडला म्हणजेच त्या ईश्वराला किंवा गुरूंना अर्पण केलं की ह्या सगळ्या गोष्टी मला कशासाठी दिल्या आहेत? ईश्वराच्या सेवेसाठी दिल्या आहेत. अशा भावनेनी आपला हक्क सुटतो आणि मग त्या ईश्वराला किंवा गुरूंना अर्पण होतात. आता शरीर या लेव्हलवर जर सेवा करायची असेल तर शिष्याचं शरीर हे गुरुच्या शरीराच्या सन्निध असलं पाहिजे, संपर्कात असलं पाहिजे. त्यामुळे शिष्यानी आपल्या शरीराने सन्निध असलेल्या गुरुच्या शरीराची सेवा करणं हा सरळ सरळ समजणारा अर्थ आहे, पण तो खूपच मर्यादित आहे. असं नेहमी असू शकत नाही. शिष्य प्रत्येक वेळेला गुरुच्या जवळच राहू शकत नाही. पुष्कळ वेळेला तर गुरु शिष्यांना मुद्दामून स्वतःचं कार्य पसरावं, प्रसार व्हावा म्हणून जबाबदाऱ्या देऊन वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतात. तसं समर्थ रामदासांनी आपल्या शिष्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं किंवा शंकराचार्यांनी 4 ज्ञानपीठ स्थापन करून तिथे वेगळ्या वेगळ्या शिष्यांची नियुक्ती केली आणि त्यांना तिथे तिथे कार्य चालवायला सांगितलं. मग प्रत्यक्ष शरीराची सेवा करणं नाहीच शक्य. शिष्य तरी कुठेतरी आहे, गुरु कुठेतरी आहे. मग आपण जगामध्ये कुठेही का असेना, माझ्या हातून जे काही सत्कर्म घडतंय आणि मी जी काही गुरुनी दिलेली साधना करतोय तीच माझी गुरुसेवा आहे, या भावनेनी आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपलं कार्य व्यवस्थितपणे करत राहणं आणि गुरुच्या स्मरणामध्ये गुरुचे आशीर्वाद घेऊन ते करत राहणं म्हणजे सेवा आहे. आता हा थोडा व्यापक विचार आहे. आता समजा आपल्याकडे काही द्रव्य आहे, आता सर्वस्वानीचा अर्थ बघतोय ना आपण, संतांसी भजावे सर्वस्वेसी. सर्वस्वामध्ये शरीर, मन, बुद्धी येतं, तसं आपल्याकडे जे द्रव्य आहे ते सुद्धा येतं. मग ते द्रव्य आपण सत्कार्यात वापरणार, इतरांना त्याच्या मदतीसाठी वापरणार, सेवा म्हणून उपयोगात आणणार. त्याचबरोबर मग बुद्धीचे विचार, मनातल्या कल्पना किंवा भावना त्या सुद्धा ईश्वरनिष्ठ किंवा आत्मनिष्ठ जास्तीत जास्त होतील असा प्रयत्न करणं हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. तसंच गुरुच्या स्मरणामध्ये अंतःकरणामध्ये अध्यात्मपर चिंतन करणाऱ्या वृत्ती त्या जास्त काळ राहतील किंवा जास्त प्रमाणात राहतील असाही जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हे सुद्धा सद्गुरूंचं भजन करणं किंवा सद्गुरूंची सेवा असं आहे. अशा रीतीने आपल्या सगळ्या वृत्तींनी आपण संत सद्गुरूंना भजता येते.
पण स्वनी भजणं म्हणजे काय? स्वनी भजणं म्हणजे गुरूंच्याकडून जो मंत्र मिळालेला आहे त्या मंत्रासह स्वच्या सदैव स्फुरणामध्ये राहणं. मंत्र म्हणताना आत्मचैतन्याशी जोडलेलं राहणं ही मुख्य सेवा आणि भजन आहे असं इथे अभिप्रेत आहे. आणि याच अर्थाने स्वामी स्वरूपानंद हे सोहम ध्यानाला सोहम भजन असा शब्द वापरत असत. तर आपण ही पहिली ओवी पूर्ण केली. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. आता या सेवेचाच पुढचा अजून एक पैलू मांडतायत पुढच्या 165व्या ओळीमध्ये. जे ज्ञानाचा पुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा वोळ गोनी. पुरुठा म्हणजे काय तर भांडार खजिना आणि दारवंठा म्हणजे उंबरठा जिथून आत बाहेर करता येतं अशी जागा. तो स्वाधीन करी सुभटा. सुभटा म्हणजे हे चांगल्या योद्ध्या आणि वोळगोनी म्हणजे सेवा करून. ते काय म्हणायचं त्यांना की सेवा करून हे चांगल्या योद्ध्या तू तो दारवंठा स्वतःच्या स्वाधीन करून घे. म्हणजे तू त्या उंबरठ्यावरती विजय मिळव. आता ज्ञानाच्या कोठाराला लागून हा सेवेचा दारवंटा आहे. उपमा आहे ही दिलेली. ज्ञानरूपी कोठार, सेवारूपी उंबरठा. मग उंबरठा ओलांडल्याशिवाय ज्ञानरूपी कोठारामध्ये आत प्रवेश करता येईल का? नाही करता येणार. म्हणजे मग सेवा, आता सेवा म्हणजे काय आपण समजून घेतलंय. सेवा म्हणजे गुरूंनी सांगितलेली साधना. ती केल्याशिवाय ज्ञानापर्यंत पोचताच येणार नाही. उपमा कळली ना आता ही. साधनारूपी सेवा केल्याशिवाय ज्ञानरूपी खजिन्यापर्यंत तुम्हाला पोचता येणार नाही. आता सुभटाकडे बघूया. सुभटा म्हणजे चांगल्या योद्ध्या. आता योद्धे पण कुठून आलं इथे मध्येच आहे. ते संबोधन सुद्धा जाणीवपूर्वक आणि काही विचार करूनच वापरलेलं आहे की आता गुरूंनी दिलेल्या साधनेचा मुख्य उद्देश काय आहे तर परमतत्वाशी एकरूप होणं. मग हा साधनेच्या मार्गाने जेव्हा परमतत्वाशी एकरूप व्हायचा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा ते काही सहज जमणार नाहीये. त्याच्यामध्ये आपल्या मनातले सगळे विकार, इतर सांसारिक वृत्ती ह्या सगळ्या मध्ये 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 येऊन आपल्याला त्या मार्गावरून भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग हे ईश्वर भावामध्ये किंवा आत्मभावामध्ये राहताना ज्या वृत्ती आपल्याला त्रास देत आहेत आणि आपल्या प्रगतीमध्ये आड येत आहेत प्रगतीच्या, त्या वृत्तींना हुसकावून देण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी त्यांच्याशी युद्ध तर करावं लागेल. मग ते युद्ध करण्यासाठी साधकांनी एक चांगला योद्धा असणं आवश्यक आहे. हे युद्ध कौशल्य त्या साधकाला कसं मिळेल तर नियमित साधनारूपी सेवा करता करता त्याला स्वतःच्याच वृत्तींशी युद्ध करून त्यांना अनावश्यक किंवा त्रासदायक वृत्तींशी युद्ध करण्याचं कौशल्य त्याला आपोआपच प्राप्त होईल. आणि मग अशा सगळ्या शत्रू असलेल्या वृत्तींना पराभूत करून तो जेव्हा स्वरूपाच्या जाणीवेमध्ये एकटा ज्या स्थानी राहतो त्याला लागूनच ज्ञानाचा कोठार आहे. आणि त्या स्थानावर विजय मिळवणं म्हणजे साधनेतून ईश्वराच्या अनुसंधानामध्ये एक स्थिर स्थिती प्राप्त होणं किंवा त्या स्थिर स्थितीच्या अवस्थेला तो योग्य होणं म्हणजे त्यांनी विजय मिळवला. तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी. इथे एक संत जीवन प्रसंग पाहू म्हणजे हा मुद्दा थोडासा अजून आपल्याला जास्त कळेल. पावसचे स्वामी स्वरूपानंद हे पावसला श्री देसाई यांच्या घरी राहत असत. तिथे त्यांची स्वतंत्र खोली आहे. तेव्हाही होती, अजूनही ती जतन करून ठेवलेली आहे. तर आणि त्या खोलीमध्ये एकदा स्वामी बसलेले असतात आणि त्यांच्या सेवेसाठी एक श्रीकांत देसाई नावाचा एक सहाय्यक त्यांच्या बरोबर असतो. आणि बाकी त्या खोलीच्या बाहेर एक व्हरांडा आहे. त्या व्हरांड्यामध्ये काही साधक असे आध्यात्मिक चर्चा करत बसलेले असतात. त्याच्यामध्ये एक पानसरे नावाचे मास्तर असतात. त्या पानसरे मास्तरांचं संस्कृत आणि अध्यात्म चिंतन हे खूप चांगल्या दर्जाचं असतं. तर ते पानसरे मास्तर इतर साधक मित्रांना आपल्या प्रश्न विचारतात की स्वामींच्या संजीवनी गाथेमध्ये पहिला जो मंगलाचरणाचा अभंग आहे त्या अभंगात त्यांनी काय केलंय तर आदिनाथांपासून स्वामींचे गुरु गणेशनाथ इथपर्यंत सगळ्या सिद्धांची परंपरा त्यांनी स्मरण केलेलं आहे. आणि मग ते झाल्यानंतर अभंगाच्या शेवटी त्यांनी एक ओळ लिहिली आहे
की स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासित. तर प्रश्न विचारतात ते पानसरे मास्तर की या ओळीचा काय अर्थ आहे, स्वामींना अभिप्रेत काय असेल याचा अर्थ. तर मग प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे आपलं ज्ञान किंवा आपल्या साधनेमुळे जी काही आपली मॅच्युरिटी आलेली आहे आपल्या बुद्धीला, त्याच्या अनुसरून उत्तर द्यायला लागतात. आणि काय त्या पानसरे मास्तरांचं समाधान होत नाही. मग शेवटी ते म्हणतात की मी सांगतो. तर उपासिता या शब्दाचा अर्थ उपसीदता असा घ्यायचा. उपसीदता म्हणजे काय, सद्गुरु चरणाजवळ बसण्याची योग्यता प्राप्त करून घेणं. आणि सद्गुरु चरणांजवळ बसण्याची योग्यता प्राप्त करून घेतल्यामुळे हे जीवन कृतार्थ झालं असं स्वामींना म्हणायचंय. आणि ते लोक असं चर्चा करताना हळूहळू आवाज तापतात ना, असे मोठ्या मोठ्यांना त्यांचं चाललेलं असतं, तर ते स्वामींना आत ऐकू येतं. आणि जेव्हा पानसरे मास्तर हे उत्तर देतात तेव्हा ते चटकन त्या श्रीकांतकडे बघतात आणि म्हणतात, बरोबर आहे, मला अगदी हेच म्हणायचं होतं. म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यांचा मनोभाव जाणणं. मगाची जे आपण ज्ञानेश्वरांची ओवी, स्वामींच्या मनोभावा न चुकी जे हेची परमसेवा, ते परत इथे एकदा अधोरेखित झाले. संत वचन सुद्धा ना आपण खूप कधी कधी वरवर त्याचा अर्थ घेतो, तर तो थोडा खोलात जाऊन घ्यावा आणि ह्याच्यासाठी परिप्रश्नेनं या साधनाचा वापर करावा. की खरंच आपल्याला जे समजलंय ते तसंच म्हणायचं होतं का त्यांना. आपल्याला हे वाटलं चला आपण त्याच्यातच मग्न, की आम्हाला कळलं. कधीतरी खातरजमा करून घ्यायची आपल्याला सुचलं पाहिजे की आता गुरु सन्निधी आहेत, तर बाबा ह्याच्यातनं आम्हाला हे समजलंय, हे बरोबर आहे का हो, का अजून त्याच्यामध्ये काही आमचं चुकतंय का, ह्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. परिप्रश्नेनं हे हत्यार आहे ज्ञानाला धार लावण्याचं. असो, तर आता आपण ह्या दोन ज्या ओव्या बघितल्या 164 आणि 165 ह्याच्यातनं आपण सेवा या बहिरंग साधनाविषयी बोललो. आता 166वी जी ओवी आहे ती वाचते. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. ते चरणासी लागावे हे वाचल्या वाचल्याच आपल्याला कळतं की हे भाष्य आहे प्रणिपातेन या शब्दाचं भाष्य आहे. तर ज्ञानप्राप्तीसाठी गुरूंच्या चरणासी लागावे म्हणजे त्यांना शरण जावे, त्यांचे चरण पकडावे, त्याच्यावर डोकं ठेवावं. हे सगळं प्रणिपाताच्या कृतीचं वर्णन तर अभिप्रेत आहे, पण त्याच्याबरोबर त्याला भावनेची, आत्मीयतेची अशी एक जोड पण असावी. चरणांच्या सेवा म्हणजे शारीरिक अर्थ घेतला तर पाद्यपूजन ज्याला म्हणतात, की चरण धुणे, पुसणे, त्याच्यावर गंध लावणे, फुलं घालणे किंवा पाय दाबून देणे, त्याला तेल चोळून देणे, अशी काही पदसेवा करायची असेल तर. पण पुन्हा हे शारीरिक लेवलवरची चरण सेवा झाली, ही आपण काही रोज करू शकत नाही. गुरुपौर्णिमेसारखा काही उत्सव असेल की ज्या वेळेला आपण गुरुच्या सान्निध्यात जाऊ शकणार असू किंवा कुठल्या अन्य काही प्रासंगिक काही कारणामुळे आपण काही काळाकरता गुरूंच्या सहवासात राहू शकणार असू, तर त्यावेळेलाच ही घडणारी गोष्ट आहे. पण थोडा अधिक व्यापक अर्थ याचा चरण या शब्दावरून घेता येतो. चरण याचा दुसरा, चरण याच्यासाठी समानार्थी एक शब्द आहे पद. तर आता तो कसा वापरता येईल अर्थ लावताना, तो गुरु किंवा संत हे ज्या ब्रह्मपदावर पोचलेले असतात, म्हणजे ज्ञानाच्या उच्च स्थितीमध्ये असतात, आत्मज्ञानाच्या, त्या स्थितीला अनुसरून केलेलं चिंतन आणि साधना म्हणजे ही चरण सेवा आहे. असा एक छान वेगळा अर्थ त्याच्यातनं बाहेर निघतो. आणि अजून एक अर्थ आहे की गुरु किंवा संत ज्या मार्गाने चालत असतात, ते त्यांचे चरण ज्या मार्गाने जात असतात, आपलेही चरण त्याच मार्गाने जावेत. महाजनो येन गतस्स पंथः असं एक उक्ती आहे. गुरु जातायत ना, मग बरोबर आहे, त्यांच्या मागोमाग तुम्ही तिकडे जा. आणि गुरूंचे मार्ग कसे असतात, सदाचरणाचे असतात, उपासनेचे असतात, ज्ञानाचे असतात, भक्तीचे असतात. तेव्हा गुरुचरण सेवेचा संबंध हा जास्त सदाचरणाशी आहे. त्यामुळे एक कोटी त्यांनी केले जाता जाता माधवानंदानी
की गुरूंचे चरण पक्के धरण्यापेक्षा त्यांनी सांगितलेली साधना आणि सदाचरण हे पक्के धरा. सदाचरण, चरण सदा धरा, सदाचरणामध्येच राहा. म्हणजे तुम्ही गुरुचे चरण सेवा केल्यासारखीच आहे. चालतील सद्गुरु त्यामी पंथे जाईल. म्हणजे याच्यामध्ये आता तो मार्ग दोन्ही आहे, म्हणजे उपासना कर्म पण आहे आणि जीवन व्यवहारात ते कसे वागतात त्याच्यातूनही पुष्कळ गोष्टी शिकायला मिळतात जेव्हा साधक त्यांच्या सान्निध्यात राहतो तेव्हा. आता इथपर्यंत आलो तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे. आता पुढचं, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. आता हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. सर्व सदाचरण सत्कर्म साधना हे आपण संतांचे किंवा सद्गुरूंची दास्य करतो किंवा सेवा करत आहोत या भावनेनी, पण अगर्वता म्हणजे अहंकार न बाळगता करावं. आता याच्यामध्ये सगळा कर्मयोग हा सामावलेला आहे आणि तसं जर वागायला जमलं तर साधकाच्या वृत्ती म्हणजे मन हे मोकळं राहतं, म्हणजे अंतःकरण शुद्ध राहतं. पण ते अवघड आहे. सेवा करणं हे सोपं आहे, पण ती अगर्वता करणं हे तेवढं सोपं नाही. मी भक्त, मी सेवक असा सुद्धा एक अहंकार हळूहळू निर्माण व्हायला लागतो. तसा मी ज्ञानी हा अहंकार ज्ञानाला बाधक आहे, तसं मी सेवक मी भक्त हा अहंकार भक्तीला बाधक आहे. मग कधी कधी ही भक्त माणसं म्हणजे स्वतःला भक्त समजणारी माणसं, मी ज्ञानी नाही ह्याचा सुद्धा एक त्यांना अहंकार असतो. आम्ही भक्त आहोत, आम्हाला ज्ञानाची काहीच गरज नाही, असं नसतं. भक्ती आणि ज्ञान असे काय दोन वेगळ्या दिशांनी जायच्या गोष्टी नाहीयेत. त्या पुढे हातात हातच घालतात. हे तुम्हाला कळत नसेल. जेव्हा तुम्ही अहंकाराचा पडदा डोळ्यावर ओढून घेताना तेव्हा हे कळेल असं होतं. ते सहज सहज एरवी कळल्यासारखं असतं ते. आणि म्हणून अजून दुसरा एक सेवेमध्ये ममत्व पण येऊ शकतं. काही भक्त असे खूप पॉझेसिव्ह असतात किंवा काही शिष्य, ही सेवा माझी आहे, ही तू नाही करायची, मला चालणार नाही हे. अरे ती सेवा आहे, तू आज केलीस परवा त्यांनी केली तर काय फरक पडतो. म्हणजे गुरूंना नको असेल किंवा गुरूंनी काय इन्स्ट्रक्शन दिले असेल तो भाग ठेवा, पण कुठल्याही कारणामुळे जर दुसऱ्यांनी ती सेवा केली तर त्याला राग येतो, त्याचा मत्सर वाटतो. हे हे सगळं सेवेमध्ये जेव्हा येतं पॉझिटिव्हनेस ममत्व, तेव्हा सेवेचा दर्जा आपोआपच खाली येतो. आणि मग इथे जे ओवीत म्हटलंय दास्य सकळ, मग ते सकळ दास्य या ह्याच्यामध्ये मोडत नाही. मग सकळ दास्य कुठलं, की जी सेवा करताना अहंता आणि ममता पूर्ण शून्य आहे, पूर्ण त्याच्यामध्ये लवलेशही नाही अहंतेचा आणि ममतेचा. एवढीच भावना आहे की सेवा करणं हे काम देवाचं आहे आणि देव माझ्या थ्रू माझ्याद्वारा ही सेवा करून घेत आहे, ही भावना जर असेल तर मग ती अगर्वता करावे दास्य सकळ या प्रकारची सेवा आपली होऊ शकते. ही भावना अर्थातच झेपायला अवघड आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांना तीच अभिप्रेत आहे. इथे आपलं 166वी ओवी संपली. आता पुढची 167वी. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. आता हे तेही सांगतील पुसिले या शब्दावरून हे परिप्रश्नेनं ह्याच्यावरची ओवी आहे, भाष्य आहे, हे आपल्याला लागलीच कळतं. आता काय बरं आपल्याला अपेक्षित आहे जे आपण विचारणार आहोत. तर ज्ञानाचा उपदेश झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वैचारिक लेवलवर काही अडचणी असतील किंवा उपदेश अनुभवापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी साधना प्रक्रिया असेल, ती करताना आपलं काहीतरी चुकत असेल असं आपल्याला वाटतंय किंवा काही आठवत नाहीये, समजत नाहीये, नीट होत नाहीये तसं सांगितलं तसं, अशा काही अडचणी असतील, त्या शंका किंवा अडचणी ह्याचं उत्तर मिळणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि मग उत्तर मिळायला हवं असेल तर आपण प्रश्न करायला हवा. मग आपण ते प्रश्न पुसणे म्हणजे विचारणे. मग ते विचारले तर मग संत सद्गुरू हे आपल्याला आपल्या अपेक्षित ते उत्तर देतील. आपली अपेक्षा आहे ना की आपली शंका समाधान व्हावं, शंका समाधान करणारी उत्तर आपल्याला आपल्याला गुरूंच्याकडे मिळतील. त्याच्यातून आपल्याला आत्मज्ञानाचा बोध होईल, अंतःकरणाला बोध होईल. आणि मग तो बोध झाला की मग ते अंतःकरण संकल्पा न ये, म्हणजे पुन्हा ते चुकीचे संकल्प करू लागणार नाही. म्हणजे आपल्याला सगळ्या शंका दूर झाल्या की आपली विचारही योग्य मार्गाने व्हायला लागतील. पुन्हा एकदा
अज्ञानमय संकल्पांच्या मध्ये किंवा धारणांवर किंवा चुकीच्या विचारांच्या मध्ये आपण अडकणार नाही किंवा चुकीच्या दिशेने जाणार. आता इथे काही जण हे अपेक्षित या शब्दाचा जरा व्यावहारिक अर्थ घेतात, कारण मुळात ते व्यावहारिक अडचणी विचारायलाच जातात गुरूंच्याकडे, जे अपेक्षित नाहीये खरं म्हणजे, पण ते जातात. मग त्यांच्या मनात काहीतरी असेल, समजा की आता माझ्या मुलीला मुलगा होईल का, अशी तर ही शंका काही विचारून खरं म्हणजे विचारण्याजोगी नाहीये, पण त्यांना ती विचाराविषयी वाटते. ते जातात, मग गुरु म्हणतात हो होईल, आणि मग मग त्यांना वाटतं हा अपेक्षित झालं, म्हणजे त्यांनाही वाटत असं होतं की मुलगा व्हायला हवा, तर गुरु पण म्हणले मुलीला मुलगा होईल. आणि मग तो कर्मधर्म संयोगाने जर खरंच झाला तर मग लागलीच ते गुरुकृपा वगैरे करून एकदम धन्य धन्य होतात. पण हे अपेक्षित नाहीये. इथे जो अपेक्षित शब्द आहे ना, त्या तुमच्या ऐहिक कामना किंवा ऐहिक अपेक्षा आहेत, त्या गुरूंनी त्या उत्तर देऊन त्या पूर्ण कराव्यात, असं अजिबातच म्हणजे हा गैरसमजच म्हणायला लागेल. मग साधकाला अपेक्षित खरं काय पाहिजे, त्याची अपेक्षा हीच पाहिजे गुरुकडे किंवा संतांकडे जाताना, की मला ज्ञानप्राप्ती लवकरात लवकर कशी होईल. आपण आत्ताच गेल्या ह्याच्यामध्ये विवेचनामध्ये बघितलं होतं की एक सेट ऑफ क्वेश्चन्स आपण बघितले, सजेस्ट केलंय त्यांनी, तुम्हाला दाखवून दिलं की काय स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पडायला हवेत, किंवा त्या प्रश्नांचा मागोवा तुम्ही घेत घेत गेलात आणि योग्य प्रश्न योग्य वेळी विचारले तर तुम्ही ज्ञानापर्यंत पोचाल. तर अशी ज्ञानप्राप्तीच्या संबंधित, ईश्वर प्राप्तीच्या संबंधित जे प्रश्न असतात ते जर आपण विचारले संत सत्पुरुषांना, तर त्यांचं चित्त बरेच वेळेला आत्मभावामध्ये असतं मोठ्या संतांचं, आणि आत्मभावामध्ये जे चित्त असतं त्याच्या सहज स्फुरणानुसार आपल्याला उत्तरं मिळतात, आणि ती म्हणून जास्त आपल्या मनावरही प्रभाव करणारी असतात. कधी कधी बघा आपल्याला असा एक अनुभव येतो की आपण कोणाला असं सत्पुरुषांना वगैरे भेटायला गेलेलो असू, तर आधीच त्यांच्यासमोर काही जण बसलेली असतात, काही चर्चा चाललेली असते, कोणीतरी प्रश्न विचारलेला असतो, साधक संत किंवा सद्गुरू काहीतरी उत्तर देत असतात, आपण आपले जाऊन तिथे हळूच बसतो, आणि तेव्हा आपल्या मनात काहीतरी आपलं ठरवून गेलं की आपण जर आपल्याला संधी मिळाली तर हा हा प्रश्न विचारूयात, बरं. पण आपण बसतो संधीची वाट पाहत. पण गुरु जे काही बोलत असतात ते थोड्या वेळात आपल्याला असं वाटतं की अरे आता हा प्रश्न मला उत्तर मिळालंय, आता प्रश्न म्हणून विचारण्याची गरजच नाहीये, माझं शंका समाधान प्रश्न विचारण्याच्या आधीच इतरांच्या शंका समाधानाच्या दरम्यानच झालेलं आहे, असा अनुभव आपल्याला पुष्कळ वेळेला येतो. तर हा जो अनुभव आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी 17व्या अध्यायात 17व्या अध्यायातल्या एका ओवी मध्ये खूप छान मांडलाय. पाणी मुदल झाडा जाये, तृणते प्रसंगेची जिये, तैसे एका बोलिले होये, सर्वाही हित. सांगते, मुख्य झाडाला पाणी घालताना त्याच्या आजूबाजूला जी छोटी छोटी रोपटी असतील किंवा काही गवत असेल त्याला आपोआपच पाणी मिळतं ना. चला आता वडाला पाणी घाला, पिंपळाला घाला, मग या गवताला घाला, असं वेगळं करण्याची गरज पडतच नाही. त्यांच्या एकाच बोलण्यातून, म्हणजे एकासाठी बोलण्यातून सगळ्यांचंच हित आपोआपच साधलं जातं. असं फार ती छान ओवी होती. त्यामुळे इथे परिप्रश्नेन वरची ही आपण 167वी ओवी पूर्ण केली, आणि या ज्ञानेश्वरीच्या सगळ्या ओव्या आपल्या 164 ते 167 झाल्या, आणि आपला हा आता श्लोकही आता पूर्ण झालेला आहे. इथे एक प्रश्न या श्लोकातून निर्माण होणारे काही प्रश्न, असा एक त्यांनी चर्चा माधवानंदांनी केली. त्याच्यातला एक प्रश्न आपण ऑलरेडी विचारात घेतला होता जेव्हा आपण सद्गुरूंची आवश्यकता हा विषय मागच्या क्लासमध्ये बघत होतो, की सद्गुरूंची काय आवश्यकता आहे. तर आणि एवढी आवश्यकता आपण बघतोय, पण या श्लोकामध्ये गुरु हा शब्दच नाहीये कुठे आलेला. ज्ञानीनच तत्वदर्शिनः एवढंच म्हटलेलं आहे. मग गुरु हा शब्द का बरं टाळला असेल? इकडे तर अध्यात्मात सद्गुरूंची एवढं हे आहे, ते आपण मागच्या वेळेला बघितलं की गुरु हा शब्द थोडा ट्रिकी आहे, तो तुम्हाला फसवू शकतो. बरेच लोक फसवण्याकरता स्वतःला गुरु डिक्लेअर करतात आणि इतरांची दिशाभूल करतात, आणि अशा फसवेगिरीला किंवा दांभिकपणाला जराही प्रोत्साहन मिळू नये म्हणून गुरु शब्द हा टाळलाय, आणि तो भगवंतांनी टाळलाय, तसा ज्ञानेश्वरांनीही टाळलाय.
आता ज्ञानेश्वर पुष्कळ वेगळं वेगळं सांगत असत, त्यांना म्हणायला काही हरकत नव्हती, पण त्यांनी तो भाव जाणलाय की गुरु शब्द का टाळलाय, आणि त्यांनीही तो शब्द कुठेही एवढ्या ओव्यामध्ये कुठेही गुरु हा शब्द घेतलेला नाही. तसं अजून एक प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो की आता इथे शिष्य रूपाने अर्जुन जर भगवंतांकडे गेलेले आहेत, तर मग अर्जुनाला असं का सांगतायत बरं की तू तत्वदर्शी ज्ञानी पुरुषांना शरण जा? अशी थोडीशी आपल्याला एक शंका येऊ शकते. त्याचं उत्तर पण त्यांनी दिलंय की एकतर श्रीकृष्णाला जेव्हा अर्जुन शरण गेला तेव्हा त्याला त्या धर्मसंकटातून बाहेर पडायचं होतं. धर्मसंकटातून बाहेर पडण्याचा उपाय ह्यांनी पटकन आपल्याला सांगावा आणि तोही आपल्या मनाप्रमाणे सांगावा, असं काहीतरी अर्धवट भूमिका होती. पूर्ण शिष्य भूमिका नव्हती की तो अगदी ह्याला गुरुच मानतोय आणि तत्वदर्शी ज्ञानी गुरु मानून मग तो त्याच्याकडे शिष्यभावानी प्रणिपातानी गेलाय. असे सगळेच या श्लोकामध्ये सांगितलंय की गुरुकडे कसं जावं. तो त्याचा भाव नव्हता आणि तो भाव त्याचा थोडा तरी यावा असं भगवंतांना वाटतंय की गुरु हे तत्वदर्शी आणि ज्ञानी आणि ज्ञानप्राप्तीसाठी आपण त्यांना शरण जातो आहोत, ही आपली धारणा अर्जुनाने आता करून घ्यावी. शिष्यत्व त्याला नीट समजावं आणि त्या शिष्यत्व त्याला समजल्यानंतर मी तत्वदर्शी ज्ञानी आहे अशा भूमिकेतून त्यांनी माझ्याकडे पाहावं. असे शब्द नाही आहेत कुठे वापरलेले, पण हे सुचवलंय. तत्वदर्शी आणि ज्ञानी या शब्दांनी त्यांनी ते सुचवलंय की या गुरु शिष्य संबंधामधली ही जी स्पेसिफिक दृष्टी आहे की शिष्याला आत्मज्ञान प्राप्तीचा उद्देश असावा आणि म्हणून त्यांनी गुरुकडे जावं, ही थोडी अर्जुनामध्ये यावी ह्याच्यासाठी हे सूचक म्हणून त्यांनी तसं वापरलेलं आहे. त्यांना असं काही म्हणायचं नाहीये की दुसऱ्या कोणा तत्वदर्शी ज्ञानी पुरुषाकडे जा आणि आता परत सगळं शिक, असं नाहीये म्हणायचं. मी आहेच तुझ्यासाठी, तू फक्त तसं माझ्याकडे बघ. आणि ते पुढे 11व्या अध्यायापर्यंत त्याची तेवढी मनोविकास तेवढा झालेला आहे की अरे मी तुला काय समजतो आणि तू कोण आहेस. तिथे त्याला ते खरं कळलंय की श्रीकृष्ण खरा कोण आहे. तत्वदर्शी ज्ञानीच्याही तो पलीकडे प्रत्यक्ष परब्रह्म आहे. विराट स्वरूप दाखवल्यानंतर त्याला असं आपण खूप लहान होत आणि आपण याला कसे आईजशी वागलो याच्याबद्दल खूपच वैषम्य वगैरे फार 11व्या अध्यायात त्याचं सुंदर वर्णन असो, पण तो आता आपला विषय नाही. तर हे जे दोन प्रश्न ह्या श्लोकाच्या निमित्ताने आपल्याला मनात येतात ते त्याचीही उत्तरं माधवानंदांनी आपल्याला दिली आहेत. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. 35वा. यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. ज्या ज्ञानाने असा मोह न पुन्हा पावशील तू आत्म्यात आणि माझ्यात भूते निशेष देखुनी. पदच्छेद करून वाचते. यत ज्ञात्वा न पुनः मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतानि अशेषेण द्रक्ष्यसि आत्मनि अथ मयि. आता अन्वय बघू, अन्वय आणि अर्थ. हे पांडव म्हणजे हे अर्जुना, यत ज्ञात्वा जे ज्ञान झाले असताना पुन्हा एवं मोहम न यास्यसि पुन्हा अशा मोहमय अवस्थेत तू येणार नाहीस. येन भूतानी अशेषेण आत्मनि द्रक्ष्यसि ज्या ज्ञानाने, येन ज्ञानीन ज्या ज्ञानाने सर्व भूत मात्र संपूर्णपणे म्हणजे अशेषेण तू आत्मतत्वात पाहशील. अथोमयी आणि नंतर माझ्यात म्हणजे परमात्म्यात पाहशील. जरा कॉम्प्लिकेटेड आहे बरं का हे, थोडंसं पटकन कळायला. हे पांडवा, जे ज्ञान झाले असता पुन्हा अशा मोहमय अवस्थेत तू येणार नाहीस आणि ज्या ज्ञानाने सर्व भूत मात्र संपूर्णपणे प्रथम तू आत्मतत्वात पाहशील आणि नंतर माझ्यात म्हणजे परमात्म्यात पाहशील. बघूयात आपण. आता गेल्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की सगळ्या जन्माचं आणि सगळ्या कर्मांचं सार्थक झालं असं जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर म्हणता येतं ते ज्ञान तू तत्वदर्शी ज्ञानी पुरुषांकडून जाणून घे आणि मग
ते आत्मसात करण्याची पद्धत, प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, हे सगळं सांगून झाल्यानंतर आता त्या ज्ञानाचा परिणाम, 2 परिणाम आहेत, ते 2 परिणाम या श्लोकामध्ये सांगितले. पहिला परिणाम पहिल्या ओळीत, दुसरा परिणाम जो अधिक वरच्या दर्जाचा आहे, वरच्या स्तरावरचा आहे, तो दुसऱ्या ओळीत सांगितलाय. आता यत यत ज्ञात्वा, ह्यातला जो सुरुवातीचा यत हे सर्वनाम जे आहे ते, त्या सर्वनामामुळे हा श्लोक अगोदरच्या श्लोकातल्या ज्ञान या पदाशी जोडलेला आहे. मागच्या श्लोकातला कुठे आहे? 34वा. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः, त्याच्यातला जो ज्ञान आहे त्याच्याशी यत्नी हा श्लोक जोडला गेलेला आहे. मात्र हे 2 श्लोक एकापाठोपाठ एक जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा मध्ये काही न बोललेल्या गोष्टी आपण जाणून घ्यायच्यात की त्या तिथे आहेत असं समजल्याशिवाय त्याचा अर्थ नीट लागणार नाही. काय ते सांगते, मध्ये 2-3 वाक्य आपण रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतोय ना, तसं इथे काही गोष्टी 2-3 वाक्य इथे घालायचे. काय आहे? साक्षात्कारी ज्ञानी महात्मे तुला ज्ञानाचं स्वरूप आणि ते प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया यांचा उपदेश करतील. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. मग त्यानुसार चिंतन आणि साधना तू केलीस म्हणजे तुला ते ज्ञान आत्मसात होईल. हे जे वाक्य आहे ते कुठेही म्हटलेलं नाहीये, पण ते आवश्यक आहे. हे अदृश्य वाक्य या 2 श्लोकांमध्ये गृहीत धरायला लागतं. कारण गुरूंनी ज्ञानाचा उपदेश करणं आणि ज्ञान होणं ह्याच्यामध्ये सांगितलेल्या ज्ञानाचा अनुभव देणारी साधना घडणं ही एक मोठी गोष्ट, अत्यावश्यक गोष्ट आहे, जी आपण इथे सांगितलेली नाहीये पण ती गृहीत धरावी लागते. आणि या श्लोकात जो परिणाम सांगितलाय, येन भूतान्यशेषेण दक्षस्यात् मन्यतो मयी, हा फार उच्च दर्जाचा परिणाम आहे आणि तो साधना केल्याशिवाय, नुसतं श्रवण करून काही तो परिणाम साधणार नाहीये. तो साधनेद्वारे जेव्हा अनुभव सिद्ध ते ज्ञान होईल तेव्हा तो परिणाम साधणार आहे. तर पहिला परिणाम आपण बघू की यश ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव, की तू पुन्हा अशा मोहमय अवस्थेत येणार नाहीस. आता पार्थाची मोहमय अवस्था ही आपण पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलेलीच आहे, की युद्धामध्ये सगळे कुटुंबीय सगळे सोयरे मरतील, म्हणजे माझ्याकडून मरतील, मी त्यांना मारीन, त्यांचा पाप मला लागेल, मग त्यांना पिंड आणि पाणी देण्याला कोण राहील, आणि पिंड आणि पाणी मिळालं नाही तर ते सगळे नरकात जातील, जे जिवंत राहतील त्या बायका मुलांचं पालन पोषण निर्वाह करायला कोण उरेल, आणि एकंदर सगळा कुलक्षय आणि कुलस्त्रिया बिघडणं वगैरे वगैरे. तर हा सगळा त्याचा मोह आहे. पण तत्वज्ञान झाल्यानंतर मोह कसा शिल्लक राहील? कारण एकदा आत्मज्ञानाचा बोध झाला की संसाराशी असलेला मी माझेपणाचा संबंधच संपतो ना, त्यामुळे मग पुन्हा मोह होण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. मोह म्हणजे काय? तर जीवनामध्ये समोर काहीतरी प्रसंग उभा ठाकलाय, तर तो प्रसंग स्वीकारायचा, त्याला सामोरं जायचं आणि त्या प्रसंगात प्रसंगोचित जे काही आपलं स्वधर्म किंवा स्वकर्तव्य असेल ते पार पाडायचं. ह्याच्या ऐवजी ते कर्तव्य टाळावं असं वाटतं आणि त्याच्याऐवजी काहीतरी चुकीचंच वेगळं असं करावं असं वाटतं. ह्यालाच मोह म्हणतात. अर्जुनाच्या बाबतीत एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे. आणि हा मोह कशातून निर्माण होतो? तर तो अज्ञानातून निर्माण होतो. शरीर, संसार आणि त्या दोन्ही, शरीर आणि संसारामधला संबंध, हे सगळं शाश्वत आणि सत्य वाटल्यामुळे माणूस, आपण त्याच्यामध्ये, आपल्यासारखे माणसं त्याच्यामध्ये रमून गेलेली असतात आणि आपल्याला ते सगळं जे आपल्याला विषयातल्या गोष्टी हव्या असतात त्या प्राप्त झाल्या किंवा त्या प्राप्त करणं हेच आपलं ध्येय असतं. तीच आपली जीवनाची इति कर्तव्यता आपण समजतो. म्हणून वस्तुतः ती कर्तव्य नाहीये, ते तुमची इति कर्तव्यता नाहीये, तो तुमचा मोह आहे, हे आधी समजलं पाहिजे. आणि मग त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करून आत्मस्वरूपाच्या शुद्ध ज्ञानमय अवस्थेमध्ये जाणं ही जीवनाची इति कर्तव्यता आहे, हे सगळं लक्षात येणं. याच्यासाठीच आधीच्या श्लोकामध्ये शब्द वापरला होता, सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ह्याच्यातनं हे सगळं आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे. इथे पुन्हा एकदा मोह हा शब्द आल्यामुळे आपण त्याचं आठवण करून मग पुढे जाऊ. आणि मोह हा शब्दच खूप मोहक आहे,
त्याचं स्वरूपही मोहक आहे, पण त्याचे परिणाम मात्र दाहक होते. आता अर्जुनाला भीष्म द्रोणांच्या प्रेमाप्रित्यर्थ युद्ध करू नये असं वाटतंय. म्हणजे तो अगदी मी संन्यास घेऊन जातो किंवा मी भिक्षापात्र सुद्धा घेऊन फिरायला लागलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. एकीकडे तर असं किती निस्वार्थ आहे मी, किंवा मी किती केवढा मोठा राज्य त्याग, राज्य सुखांचा सुद्धा त्याग करायला तयार आहे, असं वरवर खूप चित्र चांगलंय, मोहक आहे. त्याच्यात त्यागमय असं वाटू शकतो की अर्जुन किती त्याग करायला तयार आहे. पण त्याचं दाहक वास्तव काय आहे की अर्जुनानी जर तो मोह स्वीकारला आणि त्या मोहाप्रमाणे कृती केली तर काय झालं असतं. पांडवांच्या बाजूने जे लाखो योद्धे लढायला तयार आहेत, जे सगळे सत्प्रवृत्त आहेत आणि धर्माची बाजू म्हणून ते लढायला तयार झाले, ते सगळे दुराचारी कौरवांच्याकडून नाहक मारले गेले असते ना. हे दाहक वास्तव हे मोहात पडलेल्या अर्जुनाच्या लक्षात येत नाहीये, मोहात पडल्यामुळे. म्हणून अर्जुनाला उद्देशून हे सांगितलं की तुला एकदा का हे आत्मज्ञान झालं की असा मोह तुला पुन्हा निर्माण होणारच नाही. म्हणून इथे गीतेतल्या महाभारतातल्या त्या कथेशी तर संबंध आहे. म्हणजे हे अर्जुनाला उद्देशून जसं म्हटलेलं आहे तसंच सगळ्या साधकांसाठी सुद्धा त्याच्यातनं एक संदेश आहे की आत्मज्ञानाच्या प्राप्तीमुळे अज्ञानमय स्थितीमध्ये जे अशाश्वत गोष्टींना खरं मानणं आणि मग त्याच्यामध्ये रमून जाणं किंवा त्याच्या पाठीमागे वाहवत जाणं, असे जे मोह आपण सुखाचे मोह आपल्याला होतात तेही तुम्हाला होणार नाहीत आणि तुम्ही ते मोह आवरून त्याच्यातनं बाहेर पडू शकाल, असा एक याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. 5 वाजलेत ना मला वाटतं, त्यामुळे आपण थांबूयात. त्याच्या पुढची जी ओळ आहे आणि अजूनही याच्या संदर्भात थोडंसं बोलायचंय ते आपण पुढच्या वेळेला बोलू. प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.